सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील नागावबारी परिसरातील फॉरेस्ट कॉलनीमध्ये गेल्या 8 दिवसांपासून पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची मोठी नासाडी होत आहे। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शहरात नागरिकांना आधीच 8 ते 10 दिवसांत पाणी पुरवठा होत असताना दुसरीकडे मात्र रस्त्यावर आणि गटारीत शुद्ध पिण्याचे पाणी वाहून जात असल्याचं विदारक चित्र येथे पाहायला मिळते। पाणी हे जीवन आहे असे म्हटले जाते, मात्र या गंभीर प्रकाराकडे महानगरपालिका प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केले असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या समस्येकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप पाईपलाईनच्या दुरुस्तीचे कोणतेही काम हाती घेण्यात आलेले नाहीये। पिण्याचे पाणी लोकांना मिळत नसताना ते असे गटारीत वाया जाणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे। महानगरपालिका प्रशासनाने तडजोडीने या समस्येची दखल घेऊन पाईपलाईनची दुरुस्ती न केल्यास रस्त्यावर वाहणाऱ्या याच पाण्यात अंघोळ करून प्रशासनाचा निषेध नोंदविला जाईल असा आणि प्रशासनाविरोधात तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा कडक इशारा संतप्त नागरिक सामाजिक जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता श्रीकृष्ण बेरसे, नागावबारी परिसर फॉरेस्ट कॉलनीमध्ये माझे मित्र रामकृष्ण शिंदे यांना भेटण्यासाठी आलो होतो। त्यांना विचारलं तिथं पाईपलाईन फुटलेली आहे, किती दिवसापासून? ते बोलले 8 दिवसापासून हजारो लिटर पाणी वाया जाते, नालीत जाते, रस्त्यावर पाणी, कॉलनी एरिया आहे। तिथले स्थानिक नगरसेवक करतात तरी काय आणि सामाजिक कार्यकर्ते करतात तरी काय? या शहरामध्ये, धुळे शहरामध्ये पूर्ण BJPचे नगरसेवक निवडून आलेत, पण पाण्याची नासाडी होत आहे। आमच्या शहरामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणी येते। हे पिण्याचं पाणी हे जीवन आहे। पाणीच नालीत टाकतायत, नालीत जाते। नगरपालिका प्रशासन करतात काय? आयुक्त साहेब, सयाजीराव म्हणून राहू नका, बघा गल्लीबोळीत काय काय चाललं आहे। कॉलनी एरिया आहे, हा एरिया गजबजलेला आहे, यांना दिसत नाही का? हा परिसर आहे, कॉलनी एरिया आहे, सुरक्षित एरिया आहे। परंतु मला काही स्थानिक नागरिकांनी सांगितलं, साहेब 8 दिवसापूर्वी पाणी वाहते, पिण्याचं पाणी, लोकांना पाणी मिळत नाही। तर या ठिकाणी पाईपलाईन फुटली, पिण्याचं पाणी जर स्थानिकांनी काही लक्ष दिलं नाही, महापालिका आयुक्तांनी प्रशासन लक्ष दिलं नाही, नगरसेवक लक्ष दिलं नाही, तर मला पुढील काळात जन आंदोलन छेडण्याचा मी विचार करेल। उद्याच्या उद्या याच ठिकाणी मी आंघोळ करेल, झेपून आंघोळ करेल। यांनी प्रशासन नोंद घ्यायचं साहेब, नगरसेवक साहेब, आमदार साहेब, विनंती करतो, मला पोहण्याचा आनंद घेऊ देऊ नका। उन्हाळा लागला आहे, पिण्याचं पाणी नाही आहे, आणि म्हणून सांगतो BJP सरकार, आमदार साहेब, पाणी हे जीवन आहे। पाण्याचं महत्त्व तुम्हाला कळत नाही, कारण चांगल्या शासकीय कार्यालयामध्ये लक्ष द्या। मी जन आंदोलन